एक तिकडे पोरगी दिसले तर तो बोलतो की मला तिनं बघितला. तर बघा तिकडेच बघतोय. परे सुधरा रे वेळे. चला फायनली पोहोचलो आता आम्ही आमच्या गावी. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 7 आणि आज चाललोय गावी. गावी कार्यक्रम आहे, त्यासाठी चाललोय. मग कसला कार्यक्रम आहे तो मी तुम्हाला गावी जाऊन सांगेनच. तर चला, आता आपली ट्रेन आहे, कुठली आहे का माहीत नाही. तर आता निघतोय आपण. 9 वाजता वाटतं ट्रेन येणार आहे CSTला. तर चला आता थेट निघूया आणि कोण कोण सोबत आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे. तर चला मित्रांनो, निघालोय फायनली. आता रिक्षा पकडली आहे स्टेशनला जायला. इकडे शहरात आहे. तर चला आता स्टेशनला जाऊया, भेटूया. तर मित्रांनो, आता पोहोचलोय स्टेशनला आणि इकडे तिकीट वगैरे काढले CSTच्या. आणि इकडे आपल्याला भेटलेत परेश घाणेकर. मग कुठे चाललात? कशाला? तर चला आता अक्षय मामाची वाट बघतोय. तर तो येतोय, मग आपण निघूया. तर अजून किती जण आपल्यासोबत आहेत का माहीत नाही. तिकडे CSTला एक जण बसला आहे. तर चला बघूया. तर इकडे अजून 2 जण आम्हाला ॲड झाले आहेत. इकडे अक्षय मामा, इकडे आका, इकडे काकी. आकाला दाखला. तर चला मित्रांनो, लोकल ट्रेन आली आहे. आपल्याला जायचं CSTला. कुठे आजोबा? अरे कुठं आजोबा आजी. काय बरं, माझं कामावर होतंस मग? आज सुट्टी असली? सर्वात सुट्टी असते. गेला संडे भरला होता. हो. चला मित्रांनो, आता ट्रेन आले, चढूया. चला आता बघा 2 स्टेशन बाकी आहे. मग आपण पोहोचणार आहोत CST. चल तिथे उभं राहतो बाहेर का? चल ना. तर मित्रांनो, फायनली पोचलोय आता CSTला. तर चला, आपली ट्रेन बहुतेक तिकडे लागली असणार. तर नंबर लावायला आमचा एक माणूस पुढे आला होता, आकाश मामा. तर चला, तो आता बिचारा जमला असेल. 4 वाजता आला होता नंबर लावायला. तर आता बसूनच असेल. चला जाऊया. अरे मित्रांनो, आता एक तिकडे पोरगी दिसले तर तो बोलतो की मला तिनं बघितला. तर बघा तिकडेच बघतोय. परे सुधरा रे वेळे. काय ती पोरगी कुठची कोण फक्त बघत म्हणून समजायचं काय माझी बघते. कोण नाही बघितलं. प्रँक पुरे पर्यावर प्रँक. तो गाडीमध्ये खाऊ. मग हवा जवळ राहू दे, नको हे होतील, नरम होतील पायी. तर चला आता तिकीट वगैरे काढून झाले. आता बघूया आकाश मामा कुठे लाईनीत उभा आहे आणि पुढे किती नंबर आहे. तर मित्रांनो, फायनली आता आपले सर्वांचे लाडके नंबर लावले होता. कितवा नंबर आहे आपला? हाय 25. काय 25? इथनं नाही, हा 25 नंबर काय? तर 4 वाजता येऊन आपला 25वा नंबर लावलेला आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि कुठं खो खो जातो आहे काय? तर मित्रांनो, आता इकडे फोटोग्राफर आलेला आहे, बघू शकता. बरोबर ट्रेनच्या टायमावर. त्याला बसवलेला सवानवा केलेला. आणि इकडे जरा म्हणजे असं डोकं चक्कर झाले, पोटात दुखतंय. 4 वाजल्यापासून बसून 4 वाजल्यापासून आम्ही सीट अडकवताना कोमाटलेला वास येतोय. आका काय ते? 2 सिंगल सीट पकडायचे. तू पुढे चढ जरा, पकड. इकडे पूर्ण अशी कॅमेऱ्याची बॅग. तर आता 4 वाजल्यापासून थांबलाय म्हणून स्वतःच्या भावाला बोलवण्यात जागा पकडायला. इकडे बघू शकता. कोण काय आईला तुम्हाला जमेल काय पुढे जागा घ्यायला? बोल पहिली उतरता खिडकीकडे बसायची. पहिली उतरता खिडकीकडे बसायची. तर चला मित्रांनो, फायनली गाडी आली आहे आणि आता आम्ही ट्रेन पकडतो. तर जागा घ्यायची आम्हाला. तर चला भेटूया जागा घेतल्यावर.
पाठवलंस कशाला तू थांब बोलवतो मी कोण थांब बोलू नंतर जागा करून बोलू परत अरे म्हणजे तुम्ही जायला कशाला लाईनीत चला रे. दोन सीट अक्षय समोर लेडीचा बाईक एकदम इंडियनच्या पुढं आहे तर मित्रांनो फायनली आम्हाला जागा भेटला. इकडे बघू शकता, इकडे एक सीट आहे, मी एक विंडो सीट, इकडे आलिम बसलाय आणि बाकीचे पाटे. तर चला मस्त बसायला ते भेटलंय. आणि इकडे मस्ती झाली ह्यांची कधी जाणार नाही. बाजूला मग इथं बसायचं ना त्याला. पंधरा शोधतोय हा, 15 शोधतोय हे अक्षरा, 15 शोधतोस खायला मग इथं काय तू काय काय तू खायला. आता उघडत होता ना तो खाण्याचा डबा हो ना. तर चला मित्रांनो फायनली आता गाडी सुटली आहे. चला आपला प्रवास आता होते सुरू. आणि इकडे काहीतरी स्नॅक खाऊया मस्त. हे आलिम परत दाखव, मगाची व्हिडिओ तसं उलटा पकडला बरे बरेला दे. पण नाही त्याला नीट. तू जेवतोय बऱ्या काय जेव. ग्रेव्ही माझ्याकडे. तर चला ट्रेन सुटल्या फायनली. गणपती बाप्पा मोरया. बँगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस. अरे मित्रांनो कोकण कन्या एक्सप्रेस बघा फुल आहे, रिटर्नलाच पूर्ण फुल ट्रेन आहे. बरं झालं आमचा नंबर लागला होता. कर बोलतो आणि बोलतो काही व्हिडिओज करता येत नाही. आमचे फोटो काढशील ना उद्या. फोटो काढे पण चार्जेस लागतात. अरे काय चार्जे मित्रांनी चार्जिंग तुझा माहित नाही, बऱ्याचे फक्त काय म्हणतात. तर इकडे आम्ही चटर बटर भरपूर आणलेलं आहे. इकडे बघू शकतो चिक्कर आहे, चणं बी नाही. चला गाडी एकदम फास्ट आहे, आवाज येतो काय माहित नाही मला. भाकरवडी कोणाकडे आहे? भाकरी भाकरवडी भाकरवडी उडा आहे. मी तर काय बोलत होता भाकरवडी आहे. भाकरवडी नाही चपाती बोलला. बॅग मला हे असं चला खाऊया. तोड 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 वड. हां तर मित्रांनो पोचलो आहे ठाण्याला. आणि इकडे गर्दी बघा काय आहे. तर चला मित्रांनो फायनली आता ठाण्यातून गाडी सुटली आहे. आता आपण जाणार आहोत पनवेलला. गर्दी वाढली इकडे भरपूर बघू शकता. तर चला आता जास्त काही शूट नाही करणार, आता थेट भेटूया पनवेलला. बरं काय आलं पनवेल आलं. तर मित्रांनो आता पोहोचले पनवेलला. इकडे काय काय लोक बघू शकता उतरले, मला दिसत नाही बघ कारण गाडी फुल आहे पूर्ण. तर चला आता बघूया कुठे मध्ये तर आता काय थांबणार नाही, डायरेक्ट पनवेल टू रत्नागिरी असणार आहे. तर मध्ये काय इंटरेस्टिंग असलं तर तुम्हाला दाखवीनच. तर चला. परेश पाणीवाला पैसे कोण कोणाचे देते माहिती आहे काय? मी 2 बॉटलचे पैसे दिले तर एकच बॉटल आली. आली जाता आता काय ठीक आहे. पाठी एक पाठी गेली. अरे नाही अजून पर कोणी ते पैसे दिला इकडे आणि बघ काकू अजून 2 पाहिजे. परेश पाणीवाला हाय. समोसावाला गेलं काय पाणीवाले पर्यंत.
पाणी घेऊन आपले भेटले आपलं काय स्वेटर घाला ना होय का? वसल वसल हे आली याला कामाला ठेव ना तिच्याकडे तर मित्रांनो पोचलो आहे आता वीरला ते पण दादा आणि इकडं पोरं बघा आम्ही इकडची काही झोपत नाही मस्त झालं पोरांची बघा पाठी दाखवतो अरे तोंड मिटला रे ते किती लोक आहेत त्या गाडीला किती लोक आहेत ती एक इकडे झोपलाय केला बंद केला मग किती तास तर मित्रांनो फायनली आता उतरलोय रत्नागिरीला आणि इकडे गर्दी बघू शकता रत्नागिरीची गाय आहे तर चला आता पोरं गेले जरा वॉशरूमला गर्दी बघा सर्व पब्लिक रत्नागिरीचा होता असं वाटते गाडीला मग जा 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 बाथरूमचे घेतात चला आता वरती गाडी आले तर जाऊया प्रायव्हेट गाडी केलेली आहे तर त्याच्यानं जायचं आपल्याला चला तर चला मित्रांनो तिकडे गाडी पण आले डमडम आहे डमडम बोलत नाही त्याला छोटा हत्ती बोलतात बाबा इकडे रत्नागिरी रेल्वे स्टेशन आणि आमचे थंडी आहे थंडी कुडकुडत कुठे गेलं हे टाइमपास करू नका रे चला रे पटकन गेले तर चला मित्रांनो आमचे सर्व आता फंटर बसले आतमध्ये तो उलटी करतो हॉटेलला उलटी होती थोडीशी ठेव तुझ्या पुढची मध्ये काय म्हटला होता अरे धावतात पुढे तर मित्रांनो फायनली पोचलोय तर आता वाजले 6 तर आता मी काय माझ्या घरी जात नाही आता घरी काका वगैरे आहे का माहीत नाही तर आता थांबतोय खाली नंतर जाईन उठून 7 वाजतानी तर चला नंतर भेटू आपण आता तर मित्रांनो आता मी पण आलो आहे घरी माझ्या तर चला आता थोडंफार फ्रेश वगैरे होऊया तोंड वगैरे धुवूया आणि भेटू मग आजीकडे वगैरे जाऊ तर चला तर मित्रांनो सकाळचे वाजले 7 आणि इकडे बघा निरायची तयारी चालू आहे भाकरी वगैरे तर गावी थंडी लय आहे नुसती कुडकुडी वाजते चला आता उठली काय बघूया इकडे बघा मांजरा सकाळ सकाळच त्याच्या पाठून चालली ना फोटो पाठवते काय केला तर मित्रांनो इकडे आजीकडे आलो आजी जेवणाची तयारी सुरू आहे इकडे बघा सर्व घरात अशा चुली पेटल्या आहेत आणि हे लोक उभारा घेत आहेत तर चला मी पण आता तोंड वगैरे धुतो मग भेटूया
माणी बघ बस बस खाली कुठं मी याला जाणार आहे. ती नाही गेला कुठे जाते का उठलंय तर बघा बिना चप्पल जर ह्याच्यात ठेस लागली चुकून जेवढी थंडी अंगात आहे सगळी उडेल माहिती आहे तुम्हाला. चला आता सर्वांना उठवूया जाऊन. मजबूत झोपला असेल मजबूत. ओ आजी ओ आजी त्याला उठवूया पाणी टाकून उठूया पाणी टाकून गार पाणी टाकून उठवूया. बघा चड्डी बघा 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 चड्डी बघा उठा आले. उठ काय वाद्य समाज किती घ्यायची आहे ना. मित्रांनो इकडे आता देवपूजा करायची आहे तर फुलं वगैरे काढून नेऊया. इसका नाम क्या है बालू या शेरू शेरू शेरू. तर चला मित्रांनो आता देवपूजा वगैरे करायची आहे आणि मग नंतर जाणार आहोत कुठे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळवतो. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.